नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातील 6.5 लाख शेतकरी बांधवांना 6.5 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कशा पद्धतीने कर्जमाफी होणार, कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होणार, किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार, कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, याचबरोबर कोणकोणत्या वर्षातलं शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, बहुतांश शेतकऱ्यांचा अद्यापर्यंत कर्ज माफ झालेला नाही। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून या सरकारच्या माध्यमातून राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांची 6.5 कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पहिला महत्त्वाचा मुद्दा, कशी कर्जमाफी होणार। तर शेतकरी मित्रांनो, याच्या अगोदर जी काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवण्यात आलेली होती, या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र असून सुद्धा वंचित ठेवण्यात आलेले होते, अशा पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे आणि अशा पद्धतीने कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, कोणते शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र होणार हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची 2014 ते 2017 पर्यंतची कर्ज थकीत आहेत, अद्यापर्यंत त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाहीत, जे काही 2017 ला कर्जमाफी योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवण्यात आलेली होती, या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 रोजी राबवण्यात आली आणि त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवण्यात आलेली होती आणि त्या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून बहुतांश शेतकऱ्यांनी आपले ऑनलाईन फॉर्म भरले होते, त्यांच्या पावत्या सुद्धा निघालेल्या होत्या। परंतु काही कारणास्तव, काही अडचणी असल्यामुळे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही किंवा या सरकारने कर्जमाफी केली नाही। परंतु राज्यातील या 6.5 लाख शेतकरी बांधवांना आता या चालू सरकारच्या माध्यमातून मागे राहिलेली थकीत कर्जमाफी 6.5 कोटी रुपयांची दिली जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। पण मित्रांनो, आता किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफ होणार ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 2019 ला उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली होती। परंतु 2 लाख रुपयाचं कर्जमाफ छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत होणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या त्यावेळेस जे काही 2017चा जी आर होता, त्या योजनेच्या माध्यमातून स्पष्टपणे त्या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। उदाहरणार्थ, तुमचं जर कर्ज 2 लाख असेल तर त्यातले 1.5 लाख रुपये माफ होतील, वरचे 50,000 रुपये तुम्हाला भरावे लागतील। अशा पद्धतीने कर्जमाफी होणार आहे। आणि मित्रांनो, आता कोणत्या बँकेचे कर्जमाफी हे जाणून घेण्याकरिता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पुढील माहिती कर्जमाफीची बघू शकता। तर मित्रांनो, आता विचार करूया कोणत्या बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2017 ची योजना, या योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, याचबरोबर ज्या काही नॅशनल बँका आहेत, ज्या काही नॅशनल बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात, अशा सर्व बँकेच्या माध्यमातून अशा सर्व बँकेचं कर्ज जे काही शेतकऱ्यांनी काढलेलं आहे, हे सर्व कर्ज सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं माफ केलं जाणार आहे। ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, याचबरोबर पंजाब नॅशनल बँक असेल, याचबरोबर HDFC बँक असेल, याचबरोबर जे काही इतर बँका आहेत, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, याचबरोबर ज्या काही बँका, या सर्व ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती, सातबारावरती कर्ज देतात, अशा सर्व बँकेचं राज्य सरकारच्या माध्यमातून कर्ज माफ केलं जाणार आहे। आणि मित्रांनो, आता शेवटचा आणि महत्त्वाचा विषय, कोणत्या वर्षातले कर्ज माफ होणार। मित्रांनो, हा बहुतांश शेतकरी प्रश्न करतात की दादा, आमचं या वर्षातलं कर्ज आहे, आमचं त्या वर्षातलं कर्ज आहे। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2014, 2015, 2016 व 2017 पर्यंतचं कर्ज माफ होणार आहे।
2014 ते 2017 पर्यंतचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बाकी राहिलेल्या राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी 2017 पर्यंतची दिली जाणार आहे। आता बहुतांश शेतकरी म्हणतील की दादा आमचं कर्ज 2018चं आहे, 2019चं आहे, आमचं माफ होईल का? तर मित्रांनो ते तुमचं कर्ज माफ होणार नाही। फक्त छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत या GR मध्ये अशी तरतूद अशी सांगितलेलं आहे की 2014 ते 2017 पर्यंतच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, कारण की त्यावेळेस 2017ला ही योजना राबवण्यात आलेली होती, त्यामुळे 2017 पर्यंतच कर्ज माफ होणार आहे। पुढील कर्ज कसं माफ होणार, किती दिवसच झाले नव्हते, त्यामुळे मित्रांनो 2017ला हा GR आलेला होता, त्यामुळे 2017 पर्यंतच माफ होणार, 2017च्या पुढचं होणार नाही। परंतु तुमचं जर 2017च्या पुढचं कर्ज जर माफ व्हायचं असेल तर त्याच्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तुमचं माफ होईल। कारण की मित्रांनो 2019ला सरकार बदललं, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर महाराष्ट्राचे आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून दुसरी एक कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि त्या कर्जमाफी योजनेचं नाव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना। आणि या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलं। परंतु याही योजनेच्या अंतर्गत जवळपास 864 कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे। मग ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे या योजनेच्या माध्यमातून 2014 ते 2019 पर्यंतच्या शेतकऱ्यांचं राहिलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं डबल कर्ज माफ होणार नाही। 2019च्या नंतरच्याही शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही। फक्त 2014 ते 2017 पर्यंत थकीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2014 ते 2017 पर्यंत थकीत असलेल्या राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे। ही बातमी 100% 101% खरी आहे। त्यामुळे मित्रांनो फक्त छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील थकीत असलेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा झालेलं नाही त्याही शेतकऱ्यांना 864 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे। ज्यामध्ये मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 कोटी रुपयांची कर्जमाफी भेटणार आहे, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3.88 कोटी, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 34 कोटी, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 19 कोटी, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 105 कोटी, याचबरोबर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 123 कोटी अशा पद्धतीची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिली जाणार आहे। मित्रांनो 2 योजना आहेत। पहिली योजना आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, या योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपये माफ होणार आहेत। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही वेगळी आहे, 2019ची आहे। या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी होणार आहे। आणि मित्रांनो बहुतांश आता विषय चर्चेत आहेत की 2019 नंतरची कर्जमाफी होणार काय, जाहीर झाली अशा पद्धतीची कोणतीही योजना जाहीर झाली नाही, परंतु शक्यता आहे। कारण की आता येणाऱ्या लोकसभा निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका या सर्व पाहता, लोकसभा निवडणुका पाहता, विधानसभा निवडणुका पाहता 2019 नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते। अद्यापर्यंत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही। तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।